अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडेच मतदार जे आहेत ते घराबाहेर पडून मतदान जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत ज्यांनी काही मुद्दे जे आहेत ते मांडलेले होते. आम्ही त्यांच्याशी नॉर्मल चर्चा करत असताना काय नेमकं झालेलं आहे, म्हणजे ज्यावेळेला लोक येत आहेत मतदानाला, काय तुम्ही नोटीस केलेलं आहे? ऍक्च्युली पहिलं नोटीस म्हणजे एक असं निदर्शनास येत आहे की इलेक्शन कमिशनर हे काम करतं का? कारण ज्यावेळी आम्ही फायनल करून लिस्ट देतो की हे दुबार आहेत किंवा इकडनं स्थलांतर झालेले आहेत किंवा ते मयत झालेले आहेत, पण तीच लिस्ट आहे नेक्स्ट निवडणुकीला परत तीच येते. आत्ताची म्हणजे रिसेंट आत्ताच्या याला नवीन मतदार यादी ज्यांनी नाव नोंदवलेलं त्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे, पण आता मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये. हा सगळा उलटा कारभार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कमिशनर म्हणजे इलेक्शन कमिशनर आहे ते याच्यावरती कामच नाही करत. इलेक्शन झालं, फाईल आत टाका, परत नेक्स्ट इलेक्शनला तीच फाईल काढा, तिला व्यवस्थित मर्ज करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आता बघितलं कोणाबरोबर असं झालेलं इतक्यात हो ना, नंतर? आता आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये नवीन मतदार आम्ही त्याचे स्वतःहून म्हणजे आम्ही शाखेतून त्यांचं हे केलेलं होतं, जे नवीन मतदार नोंदवलेलं त्याचं नाव आमच्या लिस्टमध्ये आलेलं म्हणजे सिरियलमध्ये की हे नवीन मतदार आलेत, पण त्यांचं आता नवीन याच्यामध्ये नावच नाहीये. मग त्यांना मतदान नाही करता आले? नाही, आता करू शकत नाही, कारण तुमच्या त्या याच्यामध्ये लिस्टमध्ये नावच नाही. तो अधिकारी तुम्हाला मतदान करून देणारच नाही. असं प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऍक्च्युली इलेक्शन कमिशनर हे काम करतं का मुळात? नाहीतरी असं पण तुम्ही इलेक्शनच्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांना उचलून तिथे कामाला लावतात. मग तसं तुम्ही करा. आणि इलेक्शन बोललं की त्याच्यावरती खर्च होतोच अफाट. मग तुम्ही याच्यावरती काम का नाही करत? तुमचा काय एक्सपिरियन्स होता? तुम्ही पण हे बघितलंय? नाही, बरोबर. आता माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलेलं ते योग्यच आहे. कारण वर्षानुवर्ष काय माहिती आहे, जुन्या फाईल असतात त्याच फक्त कॅरी फॉरवर्ड करतात. पण ते कॅरी फॉरवर्ड करताना हा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे बहुभाषिक जरी आहे ना, सगळे असताना आपण काय करतो, बुरखाधारी आले किंवा अजून कोण आले तर कळतंय काय? कारण जो मयत असतो त्या मयताचं नाव तिथेच कायमस्वरूपी आमच्या मला वाटतं लिस्टला गेली 5 ते 7 वर्ष आहे ना, सेम लिस्ट आहे मयत असताना सुद्धा. आणि आम्ही ते सांगितलेलं आहे की बाबा त्यांच्या वडिलांना रेड मार्क करून, पण अजून काय त्या आहे ना लिस्टमध्ये फरक पडतच नाही. आता हे कोणाची चुकी आहे? इलेक्शन कमिशनरची म्हणा, अधिकाऱ्यांची म्हणा की आमची कोणाची म्हणा, पण त्या लोकांना असं कळायला पाहिजे. कारण ते केल्याने ना दुबार मतदार हा वाचला जातो. दुबार मतदान होऊ शकत नाही. कारण मला माहिती आहे हो, नावं जी रिपीट नावं आहेत किंवा ज्यांचं जे हयात नाहीयेत अशा लोकांची नावं अप्लाय करून सुद्धा ती लिस्टमधनं निघालेली नाहीयेत असं या लोकांचं म्हणणं आहे. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं पण आपण त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न करूयात. वोटिंग करून आलात तुम्ही? हो केला. काय कुठला मुद्दा महत्वाचा वाटला यावेळेसच्या निवडणुकांमध्ये? अनेक वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. मुद्दा तर घरांचा तर आहेच ना प्रश्न. बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता या एका दिवसासाठी नाही, 10 वर्ष कंटिन्युअस काही ना काही चालूच असतं. म्हणजे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, जॉबचे प्रॉब्लेम्स आहे, परत आपल्या बाकी सामाजिक पण बरेच प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यावर आहेत मुद्दे आहेत ना. तुमच्यासाठी कुठला महत्वाचा मुद्दा होता डोक्यात मतदान करताना? ग्राउंड लेवलची कामं होतात या इलेक्शनमुळे. बीएमसीची वगैरे असे ते रस्त्याचं काम म्हणा, पाण्याचे प्रश्न म्हणा, सगळे हे प्रश्न सोडविण्यासाठी पण हे प्रश्न इतक्या वर्षात सुटलेच नाहीयेत. कसं असतं, या निवडणुकी या स्थानिक पातळीवर होत असतात आणि याच्यामध्ये ना स्थानिक मुद्दे असतात ते फार महत्वाचे असतात. जसं असतं वॉटर गटर मीटर यांच्यावर काम करणार म्हणजे आमदार खासदार तुमच्या जेवढे जवळचे नसतात तेवढे नगरसेवक फार जवळचे असतात. आणि ही निवडणूक लोकांसाठी फार महत्वाची असते. त्यामुळे लोकांनी स्थानिक उमेदवार पाहणं फार गरजेचं असतं. कारण नगरसेवकच असा पर्सन असतो तो तुमच्या कनेक्टेड असतो, आमदार खासदार तुमच्या कनेक्टेड नसतं. त्यामुळे लोकांनी उमेदवार बघून, आणि ही जी निवडणूक आहे मला वाटतं सध्या वेगवेगळ्या मराठी हिंदू अशा याच्यावर निवडणूक लढण्यापेक्षा तुम्ही स्थानिक जे प्रश्न आहेत, म्हणजे मुंबईकरांना भेडसावणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे प्रदूषणाचा. सध्या आपण तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं गरजेचं आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा महत्वाचा प्रश्न असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण मराठी हिंदू याच्यामध्ये अडकलं आहे, ठीक आहे, ते पण फार महत्वाचे आहेत, पण आपलं धर्म आणि आपलं हे सोडून चालूच शकत नाही. पण तुम्ही स्थानिक मुद्दे फार लक्षात घेणं गरजेचं आहे. पण मग या सगळ्या प्रचारामध्ये तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं की मराठी माणसाचा जो मुद्दा लावून धरला होता तो महत्वाचा, की विकास महत्वाचा, की मग हिंदुत्व महत्वाचं? कारण हेच 3 मुद्दे त्याच्या भोवती अख्खी निवडणूक नेत्यांनी फिरवलेली आहे. माणूस टिकला तरच विकास होईल ना. विकास कोणाचा करणार आहे? इकडे राहणाऱ्या स्थानिकांचाच महत्वाचं आहे ना. त्यासाठी पहिला मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मग विकास होणार ना त्यांचा. आपण भूमिपुत्र आहोत. मराठी माणूस धरून विकास, मराठी माणसाचा विकास हाच पाहिजे.
मराठी तर टिकलीच पाहिजे ना, कारण महाराष्ट्र आणि मराठी ह्या दोन गोष्टी एकच आहेत. म्हणजे आणि विकास तर मराठी आपल्याला प्रश्न माणूस विचारला माणूस तर हे चुकीचं आहे. माणूस आपल्याला ही प्रश्न विचारायची वेळ येते ना, तेच तेच पक्षांकडनंच म्हटलं जात आहे ना की मराठी माणूस गायब होत चाललाय किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. हे सगळे मुद्दे सुद्धा नेत्यांनी प्रचार करताना या निवडणुकीमध्ये मांडलेले होते. सो त्याच्याशी तुम्ही अग्री आहात का त्या मुद्द्यांशी? तसं बघाल तर आपलं पण तुम्ही स्थानिक मुद्दे फार लक्षात घेणं गरजेचं आहे. पण मग या सगळ्या प्रचारामध्ये तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं की मराठी माणसाचा जो मुद्दा लावून धरला होता तो महत्वाचा की विकास महत्वाचा की मग हिंदुत्व महत्वाचं? कारण हेच 3 मुद्दे त्याच्या भोवती अख्खी निवडणूक नेत्यांनी मराठी फिरवलेली आहे. माणूस टिकला तरच विकास होईल ना. विकास कोणाचा करणार आहे? इकडे राहणाऱ्या स्थानिकांचंच महत्वाचं आहे ना. त्यासाठी पहिला मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मग विकास होणार ना त्यांचा. आपण भूमिपुत्र आहोत. मराठी माणूस धरून विकास, मराठी माणसाचा विकास हाच पाहिजे. मराठी तर टिकलीच पाहिजे ना, कारण महाराष्ट्र आणि मराठी ह्या दोन गोष्टी एकच आहेत. म्हणजे आणि विकास तर मराठी आपल्याला प्रश्न विचारला माणूस तर हे चुकीचं आहे. माणूस आपल्याला ही प्रश्न विचारायची वेळ येते ना, त्याच्यात तेच पक्षांकडनंच म्हटलं जात आहे ना की मराठी माणूस गायब होत चाललाय किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. हे सगळे मुद्दे सुद्धा नेत्यांनी प्रचार करताना या निवडणुकीमध्ये मांडलेले होते. सो त्याच्याशी तुम्ही अग्री आहात का त्या मुद्द्यांशी? तसं बघाल तर आपलं टक्केवारी बघता थोडंसं वाटतं, एक भीती मनात येते, पण ती भीती न बाळगता त्याचा आपण जसं ते व्यापार करतात तसंही आपणही व्यापारात उतरलो पाहिजे. आपण स्वतःला बळकटी दिली पाहिजे. मग कसं असतं, राजकारण हे राजकारणाच्या जागी आणि आपण आपल्या जागी होतो. आपली मुंबई इथे आवाज आपलाच पाहिजे, हे क्लिअर. नाही, ऍक्च्युली मुंबईमध्ये मराठी माणूस जर टिकला पाहिजे तर त्याला उद्योगधंदे आले पाहिजेत. आणि उद्योग आता हे सगळे जे बोलतात की मराठी माणूस मुंबईच्या बाहेर चाललाय, मुंबईच्या बाहेर का चाललाय? कारण त्याचं तेवढं इन्कम होत नाही. आणि इन्कम का नाही होतं? कारण नोकऱ्या करतोय तो. तर नोकऱ्यांमध्ये त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नाही. 10 आणि 15 नोकऱ्या करून ते उभे नाही राहू शकत. त्यासाठी त्यांना उद्योगधंद्यामध्ये उतरलेच पाहिजे. आणि उद्योगधंद्यामध्ये उतरला पाहिजे तर त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना तेवढा सपोर्ट झाला पाहिजे. आणि आज उत्तर प्रदेश, बिहार इकडनं येऊन लोक एवढे वर्ष इथे उद्योगधंदे करून भले त्यांना 2-3 वर्ष चालत नाहीत आणि काही वर्षांनी त्यांचे इथे उद्योग चांगले चालत आहेत. त्यांना ते इथे टिकू का शकले? कारण त्यांच्याकडे चांगला इन्कम यायला आला. इन्कम येणं गरजेचं आहे. त्यासाठी हा मराठी माणूस जर मराठी माणसाकडे इन्कम आला तर मराठी माणूस ऑफकोर्स मुंबईमध्ये आरामदायक टिकू शकतो आणि कोणी त्याला बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला काय? हो, मराठी माणसांनी धंद्यात उतरायला पाहिजे. त्यांनी पण डेअरिंग करायला पाहिजे. पण मग याच्यासाठी मदत कशी होणार? म्हणजे कोण? अरे नॉर्मल आहे. तुम्ही एकदमच सुरुवात केली तर बीएमसीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तिथे मला वाटतं किती मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्ही नियम काढा राहण्यासाठी. आज समजा एखादी म्हाडा घर हे देते, तुम्ही 80% मराठी माणसाला घर द्या, नोकरीमध्ये 80% द्या. हे नियम आहेत, पण नियमावर काम होत नाहीत. आता इकडे नोकरीमध्ये उच्चस्तरीय जे बघू शकता, मी युपीएससी वगैरे या लेवलचे म्हणत नाही, पण काही लोक बाहेरच्या राज्यात ज्या डिग्र्या फेक डिग्र्या घेऊन येतात ते वर बसलेले आहेत. रेल्वेमध्ये किती लोकांना नोकरी आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये? बाहेरचे लोकच घेतात ना. तर असं कायदा पाहिजे जो महाराष्ट्रामध्ये राहतोय त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. जर उरली जागा महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठी माणूसच. पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. पण मग जे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात त्यांचं काय? ते भलेही मराठी नाही मानत त्यांना. ठीक आहे, तुम्ही येता इथे येऊन दादागिरी नाही करायची. इथे या, तुम्ही राहा, तुम्ही हसत असे खेळत राहा. किती लोक आहेत जे त्यांची भाषा न बोलता मराठीच बोलतात. मग ते पण आपलेच आहेत. पण जे इकडे येऊन मराठीला उलटून हिंदी वरचढ करवणार, मग त्यांना तर त्यांची जागा दाखवायलाच लागणार ना महाराष्ट्रात. एक मुद्दा जो तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये हे पण आहे ना की मग इतके वर्षांपासून शिवसेनाच होती. मराठी माणसासाठी आम्ही काम करतो हे ते आधीही म्हणायचे, आताही म्हणतायत. मग आता त्यांना पुन्हा हे आता का म्हणून दाखवावं लागतं आणि मतं मागावी लागतात? मग इतके वर्षात पण त्यांना हे करता आलं असतं ना. शिवसेनेचा मुद्दा बघायला गेलं तर मराठी माणसासाठी असं नाही, मराठी माणसं जागावं हा मुद्दा वाटतो मला. पण त्यांनी जी विकास कामं केले, जसं आपण कोस्टल रोड बघतोय किंवा मेट्रोचं जे उद्घाटन असेल, त्याचं तर श्रेय बाकीचं श्रेयवाद घ्यायला कोणी असेल, पण ते फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं असाल की ज्याच्यामध्ये उद्घाटनाला कोणच बीजेपीचा नेता नव्हता. प्लस दुसरी एक गोष्ट बघायला गेलं तर तो आता मुद्दा नाही, पण एकतर्फी ते चुकीचंच वाटतं जे अदानी, जे भारताचं पूर्ण अदानीकरण चालू आहे ते एक चुकीचं वाटतं. कारण की 2014 पासून 24-25 पर्यंत जो फास्ट ग्रोथ, म्हणजे जो 2014च्या आधी तो माणूस 750 की 800 रँकिंगला होता वर्ल्ड रँकिंगमध्ये, तो आज माणूस सेकंड रँकला आलाय 10 वर्षात. हे पण काहीतरी चुकीचं आहे ना. म्हणजे जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत चालले आणि गरीब आहेत ते अजून गरीब होत चालले. नाहीतर मिडल क्लास माणूस भरडला जातोय असं आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंटसह मराठी माणसाची डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा मुद्दा मतदारांच्या बोलण्यातनं समोर येतोय की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं असेल काय, किंवा हे सगळे मराठी महापौर असेल काय, उत्तर भारतीय महापौर असेल, हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्या पलीकडे जाऊन मराठी माणसाची डेव्हलपमेंट होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि मराठी माणसांनी सुद्धा व्यवसायात उतरावं हे सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे, हा सुद्धा त्यांनी मांडलेला आहे.